वेलकम टू माय यूट्यूब एज्युकेशन चॅनल। तर मित्रांनो, सर्वात पहिले सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभकामना। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे अल्कोहोलिझम यानी मद्यपान। तर मित्रांनो, मद्य म्हणजे अल्कोहोल पदार्थ आणि पान म्हणजे सेवन करणारा। मद्य प्लस पान या दोघांना मिळून अल्कोहोल पदार्थाचे सेवन करणं असा याचा अर्थ होतो। तर मित्रांनो, मद्यपानाची सुरुवात कसे होतात आणि व्यक्ती व्यसनदेंत कसे बनतात हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्यक्ती व्यसनदेंत कसे बनतात? तर व्यसनदेंत बनण्याचे 3 अवस्था आहे। ते मी एक उदाहरणाच्या सहाय्याने समजून सांगणार आहोत। तर पहिले अवस्था पाहू। तर मित्रांनो, एक रोहन नावाचा व्यक्ती होतात आणि ते आपल्या मित्राच्या पार्टीमध्ये जातात। तेव्हा त्यांना मित्रांच्या फोर्समुळे ते एक वेळा दारू पितात। दारू पिल्यानंतर त्यांना असे वाटतात की त्यांच्या तोंडातून खूप घाणेरडा वास येत आहे आणि त्यांना उलटीसारखा येत आहे। आणि 2-3 आठवड्यानंतर ते पुन्हा मित्राच्या पार्टीमध्ये जातो आणि पुन्हा मद्यपान करतात। असा करत करत ते दुसऱ्या अवस्थेमध्ये पोहोचतात। त्यांना असे वाटतात की ते मद्यपानाच्या आहारी गेले नाही, पण सगळ्या काही त्याच्या हातात नसतात। ते हळूहळू मद्यपान करतच जातात। त्यांना असे वाटतात की ते कधीही दारू सोडू शकतात आणि मद्यपान करतच असतात आणि ते हळूहळू तिसऱ्या अवस्थेमध्ये पोहोचतात। तर मित्रांनो, त्याचे तिसऱ्या अवस्थेमध्ये झाले काय? तर ते आता दारूच्या आहारी गेले, ते व्यसनदेंत बनले। आता त्यांना तोंडाचा वास करत नाही आणि त्यांना उलटी येत नाही, कारण ते आता व्यसनदेंत बनले होते। आता ते व्यक्ती दारूशिवाय एक पानही हरवू शकत नाही। जसं लोकांना जगण्यासाठी आहार आवश्यक असतात, तसा त्या व्यक्तीला दारू आवश्यक वाटत असतात, कारण त्या व्यक्ती मद्यपानाच्या आहारी गेले। म्हणून त्यांना ज्यापर्यंत दारू मिळत नाही त्यापर्यंत त्यांना चांगला वाटत नाही आणि नंतर त्यांना त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात। मद्यपान करणाऱ्या व्यक्तीचे लिव्हर किडनी खराब होतात आणि त्यांना कॅन्सर सारखा मोठा आजार होतात। तर मित्रांनो, हा होता व्यसनदेंत बनण्याचे 3 अवस्था, जे आपण समजून घेतला आहोत। तर मित्रांनो, आता मद्यपान करण्याचे केस काय आहे, त्याचे कारणे काय आहे? तर मद्यपानाचे मुख्य कारण आहे मित्रांमुळे मद्यपान करतात। मित्रांमुळे पार्टीमध्ये किंवा कुठेही मद्यपान करू शकतात। आणि काही लोक दारू कसा वाटतात त्याचे चाव घेण्यासाठी दारू पितात। काही लोक डिप्रेशनमध्ये दारू पितात, तर काही लोक आनंद व्यक्त करण्यासाठी दारू पितात। काही लोक घराच्या कौटुंबिक तणावामुळे दारू पितात आणि काही लोक वृद्ध अवस्थेमध्ये दारू पितात। काही कुटुंबामध्ये असे असतात की कुटुंबाचे एकच व्यक्ती काम करीत असतो, जॉब करत असतो
पण जेव्हा ते सेवानिवृत्त होतात तेव्हा कुटुंबामध्ये पैशाची समस्या निर्माण होतात. कारण कुटुंबामध्ये आता कमावणारा कोणीच नसतो. त्यामुळे काही जण वृद्धावस्थामध्ये दारू पितात आणि त्याचे आहारी होतात. असं अनेक कारण आहे. काही लोकांना खूप मोठे लॉटरी लागली तेव्हा आनंद व्यक्त करण्यासाठी दारू पित असतात. तर मित्रांनो, आजच्या काळात 15-16 वर्षाच्या मुला पण दारू पितात. याचे मुख्य कारण म्हणजे चित्रपटामध्ये व्यसन करणारा व्यक्ती दाखवलेला असतात. त्यामुळे मुलांना असे वाटत असतात की दारू पिल्यानंतर नशा कशा येतात, त्यांचे चाव कशा लागतात आणि ते सिद्ध करण्यासाठी ते मद्यपान करत असतात. आणि या मद्यपानामुळे खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत असतात. यासाठी शासनाने कायदे पण काढलेला आहे. तरी पण लोक दारू पिऊन गाडी चालवतात आणि हा मद्यपान सोसायटीसाठी खूप हानिकारक आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे मद्यपानामुळे काय परिणाम होते. मद्यपानामुळे किडनी लिव्हर खराब होतात आणि मोठा आजार होऊ शकतात. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, तुम्हाला असाच व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.